तर फक्त 4 दिवस बाहेर गेलो होतो आणि जायच्या अगोदर सगळी व्यवस्थित नीटनेटके क्लिनिंग करून गेलेली होती. आल्यावरती एवढी सगळी धूळ झालेली होती आणि आम्ही आज सकाळीच पहाटे आलो 3-3:30 वाजता. तर आल्यावरती थोडासा आराम वगैरे केला आणि आज जानूचा स्कूलचा पहिला दिवस होता. म्हटलं चला आता उठले आणि आज हाफ डेच होता. तरी पण तिच्यासाठी टिफिन बनवून दिलेला होता. म्हटलं वेळ भेटला नाही की खाऊन देईन, कारण की रात्री पण तिने जास्त काही खाल्लेलं नव्हतं म्हणून. मग अगोदर सकाळी यांचा टिफिन आवरून घेतला, जानूचं पण सगळं आवरून वगैरे दिलेलं होतं आणि नंतर हे दोघे पण गेल्यावरती म्हटलं चला आता घरातली क्लिनिंग वगैरे करून घेऊ. बाकीचं सगळं आवरून वगैरे घेतलेलं होतं. झाडू फरशी ते अगोदर करून घेतलेलं होतं, कारण की फरशीवरती एवढी जास्त धूळ झालेली होती आणि पायाला असं चिकट लागत होतं म्हणून अगोदर फरशी वगैरे पुसून वगैरे घेतली आणि नंतर म्हटलं चला आता किचन नीटनेटकं आवरून घेऊयात, कारण की स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं होतं. किचन अगोदर छान मस्त क्लीन वगैरे करून घेतलेलं होतं आणि आता जायच्या त्या दिवशीच मी झाडाला भरपूर जास्त पाणी घालून गेलेले होते. तरी पण पूर्ण अशी माती सुकून गेलेली होती. अगोदर तर झाडाला इथे पाणी वगैरे टाकून घेतलेलं होतं आणि जानूच्या बुक वगैरे सगळं इकडे तिकडे पडलेलं होतं आणि बॅग पण मी अनपॅक केलेलं होते सकाळी आल्यावरतीच. त्याच्यातले कपडे वगैरे पण धुवायचे बाकी होते. अर्धे कपडे तर मी सकाळीच धुवून घेतलेले होते, पण बाकीचे थोडेसे पडलेले आहेत त्यांचे पण म्हटलं आता लगेच धुवून वगैरे घेते थोड्या वेळच्याने. तसेच जर ठेवून दिले ना बाजूला मग ते 2-3 दिवस तसेच पडून राहतील. म्हटलं लगेच धुवून वगैरे घेते त्याला. दुपारचं मस्त इथे लिंबू सरबत वगैरे बनवलेलं होतं. जानू काय नव्हती घरी, ट्युशनला गेलेली होती. तिच्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आणि तिला ट्युशनमधून आल्याचे दरवाजामध्ये जे लटकन लावले होते मी तोरणाचे, ते तोडून घेतलेलं होतं. त्याला व्यवस्थित अगोदर बांधून वगैरे घेतलं आणि ते काढून ठेवून दिलं. म्हटलं हे आता सारखं याला असंच झटत राहील. नंतर ते ठेवून वगैरे दिलं. म्हटलं चला आता संध्याकाळची भाजीची तयारी वगैरे करून घ्यावी. तिथे गवारीच्या शेंगाची भाजी वगैरे निवडून ठेवली आणि अगोदर जानूला जेव घातलं, कारण की आता तिला उद्या पण स्कूल आहे. तर म्हटलं आता तिला लवकर झोपायची सवय लावूयात. तिला जेव वगैरे घातलं, झोपी घातलं तिला आणि म्हटलं चला आता फ्रूट्स वगैरे आणले होते ते पण व्यवस्थित जागेवरती लावून घेते. चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.